काढण्यात आलेला आहे। मोर्चा का काढण्यात आला याबद्दलची माहिती आधीच्या वक्त्यांनी दिलेलीच आहे। 10 तारखेला परभणी येथे भारतीय संविधानाच्या शिल्पाची प्रतिकृतीची तोडफोड केली गेली। सोपान पवार या समाजकंटकाने भारतीय संविधानाची तोडफोड केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर दगडफेक करून अपमान केला। ही घटना वाऱ्यासारखी परभणी शहरामध्ये पोहोचली। काही संविधाननिष्ठ लोक, काही देशावर श्रद्धा असणारे लोक या संविधानानुसार हा देश समोर गेला पाहिजे अशी ज्यांची भावना आहे ती लोक या घटनेचा निषेध करण्यासाठी दुसऱ्या दिवशी एकत्र आलीत। मोठा मोर्चा झाला। परभणीतल्या सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवली आणि याच मोर्चामध्ये काही समाजकंटक तोंडाला फडकं बांधून, रुमाला बांधून, मफलर बांधून, हातामध्ये निळे झेंडे घेऊन जय भीमचा खोटा जयघोष करून या मोर्चामध्ये घुसलेत। इथल्या बाजारपेठांवर दगडफेक केली, जाळपोळ केली आणि मग या घटनेची शहानिशा व्हायला पाहिजे होती। या देशाचा सर्वात मोठा पवित्र धर्मग्रंथ संविधान आणि या संविधानाचं रक्षण करणं इथल्या प्रत्येक राज्यकर्त्यांचं काम आहे। नवे इथली पोलीस यंत्रणा फक्त आणि फक्त कायद्याचं रक्षण करण्यासाठी आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आहे। आणि ही पोलीस यंत्रणा जेव्हा या ठिकाणी कायद्याचं रक्षण करण्यासाठी, संविधानाचं रक्षण करण्यासाठी आहे, तर मग संविधानाचं रक्षण करण्याकरता ज्या लोकांनी मोर्चा काढला होता, या देशामध्ये स्वातंत्र्य मिळावं, प्रत्येक नागरिकांना न्याय मिळावा, समता मिळावी, बंधुता मिळावी, या देशाची एकता आणि एकात्मता, अखंडता या बाधित राहावी म्हणून ज्या लोकांना वाटते त्या लोकांना पोलिसांनी साथ द्यायला पाहिजे होती। पण इथल्या धर्मांध सरकारचे हे कुत्रे भडवे पोलीस, हे परभणीचे हे भडवे खाकीवाले आमच्या भीमसैनिकांच्या, आमच्या बौद्धांच्या वस्तीमध्ये घुसलेत। कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता, कुठल्याही प्रकारची चौकशी न करता तिथले सर्व परभणीचे पोलीस अधिकारी आमच्या वस्त्यामध्ये घुसलेत। आमच्या वस्त्यामध्ये घुसून, घराघरात घुसून आमच्या कोवळ्या मुलींना घराबाहेर ओढून काढून, आमच्या माता बहिणींना घराबाहेर ओढून काढून लाथा भुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारता साल्यांनो आमच्या तरुण सुशिक्षित पोरांना जबरदस्तीने कोंबी ऑपरेशनच्या नावाखाली नंग करून मारता साल्यांनो, भड्यांनो, आमच्या तळपायाची आग जर मस्तकात गेली ना तर सांगून ठेवतो हा भीम सैनिक पूर्ण जख्खा जग जाळल्याशिवाय राहणार। या देशातलं आंबेडकरी रक्त जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संविधानाचा आम्ही कुणाला हात लावू देणार आहे, लक्षात ठेवा। या देशाच्या संविधानाचा सन्मान करणारे आम्ही लोक आहोत। या देशामध्ये प्रत्येकाला समानता मिळाली पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे। या देशातल्या प्रत्येक नागरिकांना समानता मिळाली पाहिजे। या देशाची एकता, अखंडता ही अबाधित राहिली पाहिजे असं आम्हाला निश्चितपणे वाटते। आम्ही त्याचा सन्मान करणारे लोक आहोत आणि तुम्ही त्या संविधानाची तोडफोड करता। अरे आम्ही जर तोडफोड करायला बसलो तर अशा ठिकाणी तोडू, एवढं तोडू की ज्या ज्या ठिकाणी तोडलाय ते तुम्हाला मोजता येणार नाही। नेहमी तुम्हाला संविधानात कसं दिसते? नेहमी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कसा काय दिसतो?
या देशामध्ये ज्या दिवसापासून संविधान लागू झालं त्या दिवसापासून इथल्या प्रस्थापिकांची, इथल्या पुरोगामींची या ठिकाणची सत्ता जी आहे ती सत्ता या ठिकाणून गेली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं राग इथल्या प्रस्थापितांचा, इथल्या पुरोगाम्यांचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आहे आणि इथल्या संविधानाला ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा जेव्हा या देशामध्ये संविधानाचा आवाज बुलंद होतो, जेव्हा जेव्हा या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज बुलंद होतो, जयहिंदचा नारा बुलंद होतो, तेव्हा तेव्हा यांच्या ढोंगणामध्ये अंगार होते. मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. आजचा हा मोर्चा आम्ही या ठिकाणी जो काढला आहे, हा मोर्चा तो सोपान पवार या ज्या समाजकंटकाने त्या ठिकाणी संविधानाच्या शिल्पाची प्रतिकृती तोडफोड केली, म्हणजे देशाच्या सर्वोच्च ग्रंथाची जर त्याने अपमान केला, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे या मागणीसाठी आमची या ठिकाणी आमचा मोर्चा आहे. संविधानाच्या शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर आमचा सुशिक्षित पोरगा वडार समाजाचा, ज्याच्यामध्ये आंबेडकरी विचार रुजले आणि जो खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी झाला, समाजाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून पोलिसांचं जे काही काळं कृत्य होतं ते रेकॉर्ड करायला गेला आणि ते रेकॉर्ड असलेलं व्हिडिओ हा समाज माध्यमावर व्हायरल होऊ नये म्हणून सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या आमच्या एका निष्पाप पोराला हे पोलीस स्टेशन मध्ये डांबतात. 2 दिवसपर्यंत बेदम मारहाण करतात आणि 2 दिवसपर्यंत बेदम मारहाण करून त्याचा निर्गुणपणे खून करतात. मित्रांनो, या अशा खुनी जे हे पोलीस आहेत, परभणीचे पोलीस लोक, या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना सदोष मनुष्यवधाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. इथला आंबेडकरी समाज, इथला बौद्ध समाज हा नेहमी संविधानाच्या रक्षणार्थ, या देशाच्या संरक्षणार्थ नेहमी रस्त्यावर उतरतो. पण आता इथल्या पुरोगाम्यांची आणखी एक तळमळ, त्यांची आग अशी होते आहे की यांच्या चळवळीने आता ओबीसी समाज सुद्धा या ठिकाणी जागृत होतो आहे, या ठिकाणचा मुस्लिम समाज सुद्धा जागृत होतो आहे. आणि मग हा सर्वचा सर्व समाज जर आंबेडकरवाद झाला तर आपलं या देशामध्ये कुठेही काही थारा लागणार नाही, ही यांची खरी आग आहे. मला वाटते आपण सर्व लोक या ठिकाणी भरपूर वेळेपासून उपस्थित आहात. मला असं वाटते की आपण आता तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी बोलावूया. मी माननीय PI साहेब या ठिकाणी पोलीस अधिकारी जे असतील त्यांना विनंती करतो की तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन स्वीकारण्याकरता या ठिकाणी बोलवा.